85 वर्षांच्या आदिवासी महिलेची न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथील आदिवासी 85 वर्षाच्या महिलेची न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे। हे उपोषण 17 सप्टेंबर मुक्तीसंग्राम दिनापासून आज दिनांक 19/9/2024 गुरुवार रोजी तिसरा दिवस चालू आहे। मात्र शासनाचं या उपोषणाकडे दुर्लक्ष। या महिलेवर उपोषण करण्याची वेळ का आली ती म्हणजे आदिवासी वयोवृद्ध महिलेची रुक्मिणीमाई महादेव कारलेवाड यांच्या कुटुंबाला सन 1976 साली शासनानं सिलिंग अंतर्गत गुंजोटी शिवारात जमीन गट क्रमांक 167 मधील एक दिली आहे। तिचे पती मयत असून मुलगा नाही। 4 मुली आहेत। 4ही मुलींचं लग्न झाल्यामुळे त्या नांदल्या घरी आहेत। तेव्हा मी एकटीच राहते। पतीच्या मृत्यूनंतर माझ्या व मुलींच्या नावावर सन 2020 साली वारसा हक्काप्रमाणे आहे। मागच्या काळी जमीन कसण्यासाठी म्हणून माझ्या पतीनं गावातील दगडू चावरे यांना दिली होती। मात्र 2 वर्षांपूर्वी त्यांनी माझ्या शेतातील चंदन, निलगिरी, लिंबाचे झाडे चोरून तोडून विक्री केली आहे व शेतातील मुरुम JCB लावून विक्री केला आहे। तेव्हा त्याला विचारलं असता दमदाटी करून जीवे मारेन अशी धमकी सुमनबाई दगडू चावरे यांची 3 मुलं राजू दगडे चावरे, बाळू दगडू चावरे, दादा दगडू चावरे हे देत आहेत। यामुळे महिलेनं तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। काय नाव आहे आपलं? रुक्मिणी महादेव कारलेवाड। पूर्ण नाव सांगा। रुक्मिणी महादेव कारलेवाड। कुठले आहात तुम्ही? गुंजटी राहणार। गुंजटीचे आहात? किती दिवसापासून इथं उपोषण करताय तुम्ही? 2 रोज झालं। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? मला शेत भेटावं। किती एकर शेत आहे तुमचं? 2.5 एकर आहे। कुठं आहे? गावात आहे का? गुंजटीला आहे। गुंजटीला आहे। मग काय म्हटलं तुम्ही शासनाला? कळवलं का तुम्ही? शेत कोणी घेतलं तुमचं शेत? दगडू चावरे, सुमन। काय नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? मग कशापैकी घेतलं त्याने तुमचं? त्याने कशापैकी घेतलं? कुणाला विकत घेतले का? नाही, बटाईने दिलं होतं तिला। बटाईने देत निघालीच नाही शेतातून। आणि मला घेऊ दिलं नाही। एक बार गेले शेताला मी, तेव्हा झाड तुळलं ती कशाची तुळ्या झाड चन्नाचे झाड तुळ्या शेतातले। खबरदाराचं काम नाही म्हणली मला। तेव्हापासून मी गेलो घेऊन। काय त्यांचं म्हणणं काय? मग तुम्ही यायचं नाही म्हणतात का? मी शेत घेतलं म्हणाली मला, तू यायचं नाही खबरदार। कोणाच्या नावावर शेत आहे? माझ्या नावावर आहे शेतात। मग तुमचे मालक आहेत का? मेले। कधी? आज 12 वर्ष झालं मरून। मग मुलगा कोण कोण आहे तुमच्या सोबत आता? मुलगा नाही मला, 4 पोरी आहेत। तर ती मुली तिकडेच राहतात का तुमच्यापाशी राहतात? नवऱ्याच्या घरात राहतात, मी एकटीच राहते। मुलगा नाहीये तुम्हाला? नाही। मग प्रशासनानं काय म्हटलंय तुम्हाला? तुमच्याकडे आले होते का प्रशासनाचे कोणी कर्मचारी किंवा अधिकारी? कोणी चाल नाही। ती पोर आलते बघा, 2दा माराय मला। त्या सुमीचे पोर 2दा-3दा आले येऊन धमकी देऊ लागले। इथं 2 दिवसापासून तुम्ही इथं बसलात, उपोषण करतात, तर कुणी कर्मचारी आलतं का? तुमचे अधिकारी किंवा कर्मचारी? एक साहेब आलते, एकच आलते। कुठले आलते? आता कुठे येते मला काय साहेब कळाले? म्हटले त्यांनी? त्यांनी काय तुमचं तुम्हाला जेवण भेटेल बाबा म्हणले। बर, कधी मिळेल? कधी मिळालं त्याचं त्याला मला काय ठावा। आता इथं हे काय बसले का नाही का माझी जमीन घेतल्याशिवाय का इथंच नाही मरण पावते। कधीपर्यंत बसणार तुम्ही? भेटल्याशिवाय उठणारच नाही भेटल्याशिवाय। मग आता काय सांगायचं तुम्हाला शासनाला? माझी मला जमीन द्यावी म्हणजे मला। जमीन नाही मिळाल्यास काय करणार? पुढचं मरणार। काय करताय? इथंच मरणार हे का? न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।